दिन भी पहले जब दुर्घटना हुई तो बात हुई थी फोन पे। आज आके उनसे मुलाकात हुई और यही है कि हम सारे लोग उनके साथ रहेंगे। चीनने जी घुसखोरी केली त्याच्याबद्दल बोलायचं नाही। सरकारला एवढी भीती का वाटते राहुल गांधींबद्दल? ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि जे काही असेल खरं खोटं ते खोडू शकले असते ना। परवाची जी दुर्घटना होती त्यांनी सगळ्यांनाच दुःख झालेलंच आहे। आम्ही आत्ता ज्यांच्या घरी आलो त्या या वरळीत राहायच्या आणि अर्थात परिवाराशी भेटणं हे त्या दिवशी देखील माझं फोनवर बोलणं झालं होतं, पण मला एकदा येऊन त्यांना भेटायचं होतं आणि आज भेट झाली त्यांना। नाही, नक्कीच ह्याच्यात अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत। आज मी त्याच्यावर बोलणार नाही, पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे। सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत। एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप। नाही, त्याच्यावर मला आता बोलायचं नाहीये, पण निश्चितपणे तुम्हाला एक सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणपणे 2019-20 सालापासून अजितदादांबरोबर आमची एक वेगळी मैत्री होती, एक वेगळा बॉन्ड होता। माझा आणि त्यांचा देखील एक वेगळा बॉन्ड होता। तो जगजाहीर होता, तो अनेकदा हाऊसमध्ये पण पाहिलंय, बाहेर पण आपण पाहिलं असेल आणि दुःख मनापासून होतं। कारण खरोखर ज्याला आपण म्हणतो ना काम करणारा नेता, ते सतत बोलायचे कामाचा माणूस आहे आणि तेच अजूनही मनाला पटत नाहीये की एवढ्या लवकर ते निघून जातील। बघा, मी जरी आता सांगेन की इथे राजकारण बोलणार नाही, पण एक मूलभूत गोष्ट ही आहे की जर देशाच्या संसदेत आणि आपल्याच देशाच्या संसदेत आपल्याच नॅशनल सिक्युरिटी बद्दल विषय काढायचा नाही तर कोणाचा काढायचा? बरं, जे कोणी ज्या पुस्तकाचा उल्लेख होत आहे त्यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोणी केलं होतं? ते एनडीएच्या सरकारने केलं होतं। त्यांनी जे काही लिहिलं असेल आणि ते जर कुठच्या मॅगझिनमध्ये आलं असेल आणि मॅगझिन बद्दल किंवा त्या पुस्तकाबद्दल बोलायचं नाही, चीनने जी घुसखोरी केली त्याच्याबद्दल बोलायचं नाही, सरकारला एवढी भीती का वाटते राहुल गांधींबद्दल? ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि जे काही असेल खरं खोटं ते खोडू शकले असते ना। पण ऐकूनच घ्यायचं नाही, बोलूच द्यायचं नाही। आपल्या देशात लोकशाही संपली हे त्यांनी जगाला तर जाहीर केलं पाहिजे। आता प्रश्नचिन्ह पण नाहीये की लोकशाही आहे की नाही, लोकशाही संपली आहे हे जाहीर करून टाका। नहीं, मैं पिंकी जी की फैमिली से मिलना चाहता था। उस दिन भी पहले जब दुर्घटना हुई तो बात हुई थी फोन पे। आज आके उनसे मुलाकात हुई और यही है कि हम सारे लोग उनके साथ रहेंगे, यही तो आश्वासित कर सकते। लेकिन इसके आगे जो लॉस हुआ है वो कोई नुकसान, कोई भरपाई नहीं कर सकता उसकी। उनके फादर ने कहा था कि जो कंपनी है दुर्घटना में जिनका प्लेन था, उनकी कंपनी ने इनसे कुछ संपर्क नहीं किया। देखिए, ये सारी बातें फैमिली से हो या उनसे हो, जो भी शंका हो, जो भी मन में उनके प्रश्न हो वो तो उठाएंगे। लेकिन मुझे लगता है कि हमने भी कुछ सवाल उठाए, हमारे लोगों ने सवाल उठाए, सारे पार्टियों के विधायकों ने उठाया। उसका जवाब इन्वेस्टिगेशन से ही आएगा। फ्री और फेयर इन्वेस्टिगेशन होगा, ये उम्मीद है। पार्लियामेंट में जो चीजें अभी चल रही है, कहना चाहिए राहुल गांधी जी को बोलने दिया गया नहीं। कल जिस तरह से पूरी हैपनिंग हुई थी, देखिए, एक तो बजट पे कुछ बोलने जैसे है नहीं। प्रेसिडेंशियल एड्रेस पे जो राहुल जी एक सवाल पूछना चाहते हैं वो नेशनल सिक्योरिटी का इशू है। जो चीन ने घुसपैठी की थी, जो हमला किया था, उस पर अगर सवाल हम हमारे देश की संसद में नहीं करेंगे तो क्या पाकिस्तान की संसद में कोई भाजपा करेगा? क्योंकि भाजपा और पाकिस्तान का नाता ये बहुत नजदीकी है। भाजपा और चीन का भी नाता अभी सामने आ रहा है। तो क्या इसी की वजह से, जो आपने देखा होगा खबरें ये भी आई थी कि चीन के कुछ लोग आके भाजपा के लोगों से मिलके गए, उनके दफ्तरों में गए, क्या इसी की वजह से चीन के खिलाफ बोलना भी मना है? क्या चीन के जो घुसपैठी हुई उस पर कोई सवाल उठाना गुनाह है? अगर हम हमारे देश में, हमारे ही संसद में, हमारे नेशनल सिक्योरिटी पे बात नहीं करेंगे तो और कौन करेगा?